बरेच बिझनेसेस ना हे प्रोजेक्ट बेस असतात आणि त्याच्यामध्ये खूप अप्स अँड डाऊन्स असतात. म्हणजे एक प्रोजेक्ट असतो तोपर्यंत कॅश फ्लो असतो आणि नंतर मग एखादा गॅप येतो जेव्हा कामच नसतं. तर कॅश फ्लो मेंटेन करण्यासाठी ना एक सबस्क्रिप्शन मॉडेल बनवायला हवं. म्हणजे समजा तुम्ही एखादी मशीन बनवताय तर त्या मशीनचं मेंटेनन्स इज अ सबस्क्रिप्शन. त्यामुळे सबस्क्रिप्शन विल टेक केअर ऑफ युअर कॅश फ्लो. येस. पण बऱ्याच ठिकाणी सबस्क्राईब करायला ना बऱ्याचदा आपल्याकडे प्रोडक्ट्स नसतात, तर ते प्रोडक्ट्स बनवावे लागतील बऱ्याचदा. पण उद्योजक काय करतात, की आम्ही हे करत नाही किंवा आम्ही फक्त एवढंच करतो असं म्हणून त्या सबस्क्रिप्शन बिझनेसमध्ये जात नाहीत. सो आय थिंक एव्हरीबडी शुड स्टार्ट अ सबस्क्रिप्शन मॉडेल आणि तुम्ही कोलॅबरेट करू शकता. हा. कारण तुम्ही जर कस्टमर क्रिएट करू शकता तर प्रोडक्ट क्रिएट करणारे तर भरपूर लोक आहेत. भरपूर आहे. या प्रोडक्ट क्रिएटर्सना कस्टमर्स नसतात आणि कस्टमर्सना आपल्याला देण्यासाठी प्रोडक्ट नसतात. तर हे दोन्ही तुम्हाला मॅच करता आलं पाहिजे आणि बरेच लोक असे करतातच. करेक्ट. सबस्क्रिप्शन इज अ ग्रेट मॉडेल. फॉर एक्झाम्पल समजा जर मी म्युझिक प्रोड्युसर आहे तर मी आता कुठे माझं गाणं विकायला जाणार. तर मी स्पॉटिफायवर जर गेलो तर मी स्पॉटिफायवर ते गाणं टाकलं तर स्पॉटिफायचे जे सबस्क्रायबर असतात हो. ते गाणं ऐकतात आणि जेवढी लोक ऐकतील तेवढी मला रॉयल्टी मिळते. तर मला ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगची कॉस्ट किती? 0. करेक्ट. मला रेव्हेन्यू शेअर मिळतं, स्पॉटिफायला त्यांचा रेव्हेन्यू शेअर मिळतं, ते खुश मी खुश आणि ऐकणारा ऑलमोस्ट फ्री ऑफ कॉस्टच्या कॉस्टला तो ऐकतो. करेक्ट. करेक्ट. आणि तिथे पण स्कीम्स आहेत. म्हणजे बरेच असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत कॉन्टेंट बेस्ड, एंटरटेनमेंट कॉन्टेंट बेस्ड प्लॅटफॉर्म. फॉर एक्झाम्पल यूट्यूब. तर यूट्यूबवर तुम्हाला कॉन्टेंट टोटली फ्री आहे. येस. पण पे कोण करतं? ॲडव्हर्टायझर. करेक्ट. तर जो ॲडव्हर्टायझर पैसे देतो त्या ॲडव्हर्टायझिंगच्या पैशामधनं यूट्यूब 45% ठेवते आणि जो कॉन्टेंटचा मालक असतो त्याला ते 55% देतात रेव्हेन्यू शेअर. आणि जो ऑडियन्स असतो तो फ्रीमध्ये पाहतो. समजा कोणाला ॲडव्हर्टाइजमेंट नाही पाहायचं असेल तर तो यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्रिप्शन कॉस्ट पे करतो. फॉर एक्झाम्पल मी 600 रुपये महिन्याला देतो. करेक्ट. म्हणजे वार्षिक झाले 7,200 रुपये. करेक्ट. तर मी जे कॉन्टेंट पाहतो त्याच्यावर मला जाहिरात नाही दिसणार. करेक्ट. पण ज्याचं कॉन्टेंट मी पाहतोय त्या व्यक्तीला त्याच्या सबस्क्रिप्शनच्या कॉस्टमधनं अमुक पैसे त्या कॉन्टेंटच्या ओनरला देतं यूट्यूब. बरोबर. म्हणजे असा हा बिझनेस मॉडेल आहे. किती इंटेलिजंट बिझनेस मॉडेल आहे तुम्ही बघा. सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म जर कॉन्टेंटचा कुठचा असेल पूर्ण दुनियामध्ये तर दॅट इज यूट्यूब. करेक्ट. फ्रीमियम मॉडेल पण आहे आणि पेड मॉडेल पण आहे. तुम्ही निवडा तुम्हाला काय पाहिजे ते. तर अशा पद्धतीने जर आपण काहीतरी बिझनेस मॉडेल जर करू शकलो तर अतिउत्तम. आता गाड्यांच्या कंपनीजमध्ये लिझिंग मॉडेल सुरू झालेलं आहे. तर त्या लिझिंग मॉडेलमध्ये तुम्हाला पूर्ण हप्ता भरायची गरजच त्याला नाही. सबस्क्रायबर्स म्हणतात. त्याला सबस्क्रिप्शनच म्हणतात. हो. आणि जर तुम्ही अमुक पैसे भरले तर तुमचा EMI जो असतो ना तो 40% पासून ते 60% पर्यंतचा असतो. म्हणजे जर मी विदाउट लीज मॉडेलचं जर गाडी घेतलं तर माझा इन्स्टॉलमेंट समजा कदाचित असेल 1,00,000 रुपये. हो. पण जर मी लीज मॉडेलमध्ये गेलो तर त्याची बायबॅक व्हॅल्यू ठरवली जाते आणि मला फक्त दुसऱ्या कॉस्टचीच EMI द्यावी लागते. तर दॅट EMI 1,00,000ची EMI मला 40 ते 60,000 बसते. तर मला आउटफ्लो माझा कमी असतो. नंतर गाडी विकायची झंझट माझी नसते आणि मला ते परवडतं. आय कॅन टेक अ बेटर ब्रँड ॲट द सेम EMI जे मी भरले असते कुठच्या तरी गाडीसाठी. आणि ज्याचे रिसेल व्हॅल्यू ऑलरेडी फिक्स्ड असते. ज्याची रिसेल व्हॅल्यू फिक्स्ड आहे. तर कॅश फ्लो मॅनेजमेंट तुमच्या सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये तगडा होतो. आणि उद्योजकांना एक लक्षात ठेवलं पाहिजे, ज्या बिझनेसमध्ये तुम्ही सबस्क्रिप्शन मॉडेल क्रिएट करता ना त्या बिझनेसला सगळ्यात जास्ती व्हॅल्युएशन मिळते. कारण तुम्हाला तुमची रेव्हेन्यू माहिती आहे की महिन्याला मला किमान एवढे पैसे तरी येतीलच. येस. आणि भरपूर लोक असे असतात जे त्यांच्या सबस्क्राईब रेव्हेन्यूमध्ये प्रॉफिट क्रिएट करतात. म्हणजे मला जर फिक्स्ड रेव्हेन्यू जर 100 रुपयाची येत असेल तर मी माझी ऑपरेशन्स कॉस्ट 80 रुपयामध्ये मॅनेज करतो. शाळा बघा तुम्ही, स्कूल. एक कस्टमर किंवा एक स्टुडंट जेव्हा ज्युनियर KG मध्ये जॉईन करतो तेव्हा तो 10वी पर्यंत त्या शाळेत असतो. हल्ली तर शाळा 12वी पर्यंत झालेले आहेत आणि अनेक हुशार संस्थांनी ते ग्रॅज्युएशन पर्यंत नेले. KG to PG म्हणतात. आता KG to PG. आता परत परवाच्या दिवशी मी एका शाळेच्या कार्यक्रमात गेलेलो, एका एज्युकेशनल कॉम्प्लेक्सच्या कार्यक्रमात गेलेलो. त्या संस्थेमध्ये 8,000 विद्यार्थी आहेत आणि ज्युनियर KG पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत सगळे करिअर्स तिकडे अवेलेबल आहेत. 33 करिअर्स आहेत. मला असं वाटतं मेडिकल सोडून त्यांच्याकडे फार्मसी आहे, इंजिनिअरिंग आहे, मॅनेजमेंट आहे, सगळे करिअर त्यांच्याकडे अवेलेबल होते. म्हणजे त्या कस्टमरला, त्या बिझनेसला आपण म्हणतो सबस्क्रिप्शन मॉडेल. तुम्ही एकदा एनरोलमेंट करा त्या शाळेमध्ये आणि डायरेक्ट फार्मसिस्ट बनून बाहेर पडा किंवा MBA बनून बाहेर पडा किंवा इंजिनियर बनून बाहेर पडा एकाच लोकेशनवर.
द ताकद इज अनइमॅजिनेबल. आणि तुमच्याकडे जो फिक्स्ड रेव्हेन्यू येतो ना, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं एक्सपान्शन सुद्धा प्लॅन करू शकता. भरपूर असे शाळेचे मालक आहेत ज्यांनी चेन ऑफ स्कूल सुरू केलेले आहेत, फक्त त्या सबस्क्रिप्शनच्या ताकदीच्या आधारे. आणि एकदा तुमची रेव्हेन्यू फिक्स झाली ना, की नंतर तुम्हाला फक्त तुमचं ऑपरेटिंग कॉस्ट मॅनेज करायचा असतो आणि तो कसा कमी करायचा त्याच्यावर गणित मांडायचं असतं. करेक्ट. तुम्हाला व्हॉल्यूम मिळतो, एक फिक्स्ड व्हॉल्यूम मिळतो.